इयत्ता 12वी सायन्स आपण तुमचा प्रॅक्टिस सेट किंवा एक्सरसाइज 5 पण सुरू केलेला आहे. पान नंबर 151 संपवलेला आहे आपण. आता आपण पान नंबर 152 वरती आलोय. उदाहरण क्रमांक 13 जुन्या पुस्तकात 13 आहे बघा, नवीन पुस्तकात 14 आहे. जुन्या पुस्तकाचं 13वा नंबरचा प्रश्न, नवीन पुस्तकाचा 14वा प्रश्न. आर द 4 पॉइंट्स ABCD कोप्लेनर जस्टिफाय युअर आन्सर. दिलेले 4 बिंदू एक प्रतले आहेत का याचं आपल्याला स्पष्टीकरण लिहायला सांगितलेलं आहे. असतील तर होय म्हणा, नसतील तर नाही म्हणा. तर आता आपला हा पहिला प्रॅक्टिस सेट चालू आहे 5.1. या ठिकाणची काय मेथड आहे, या ठिकाणी आपल्याला थेरम काय सांगतंय, तर आपल्याला 4 बिंदू कोप्लेनर म्हणण्यासाठी 4 पॉइंट्स आर कोप्लेनर. देन आवर theory 4 points coplanar. The theory is page number. Theory is on page number. Coplanarity condition for 3 points, for 4 points. 4 बिंदू एका प्रतलावर आहेत. कधी म्हणायचं आहे, इफ वन फॅक्टर इज एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑदर्स. एक फॅक्टर आपल्याला काय दाखवायचं आहे, इतरांचं लिनियर कॉम्बिनेशन. हा थेरम नंबर 3 आहे बघा 149 पानावरती. द वेक्टर्स A bar, B bar, C bar, D bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination x A bar plus y B bar plus z C bar equal to 0. तुम्हाला 3 वेक्टर दिलेत, A bar, B bar, C bar. म्हणजे आपण हे काढलेले खाली AB बार, AC बार, AD बार. हे तुम्हाला काय दाखवायचं आहे, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ लिनियर कॉम्बिनेशन. कसं आलं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 असं असेल तर ते वेक्टर तुमचे काय येणार आहेत, कोप्लेनर येणार आहेत. आणि यापेक्षा सोपी जी पद्धत आहे ती पान नंबर 182 वरचं उदाहरण क्रमांक 6. 182 पान उदाहरण क्रमांक 6 तुम्हाला काय सांगितलेलं आहे, दिलेले पॉइंट्स घ्यायचे ABCD काय असेल ते, त्यानंतर A बार, B बार, C बार, D बार काढायचं. त्यानंतर पुन्हा AB बार, AC बार, AD बार काढायचं आणि त्याचा हा स्केलर ट्रिपल AB बार डॉट AC बार क्रॉस AD बार काढायचा. डिटरमिनंट मिळते आपल्याला, त्याचं सूत्रच आहे त्याचं. तो हा पुढे आपला झाला नाही अजून, हे सूत्र पुढे आपल्याला. हा कसा काढायचा असतो, तर AB बारचे -2 to 0 फर्स्ट रो लिहायची, AC बार साठी 0 to 0 सेकंड रो लिहायची, AD बार साठी 1 - 2 3 थर्ड रो लिहायची. या पद्धतीने हे उदाहरण सुटण्याची सोपी मेथड आहे. आपण ABCD लिहून घेतले, त्यावरून A बार, B बार, C बार, D बार काढले. कसे काढायचे, I - J प्लस K मायनस I प्लस J प्लस K, I प्लस J प्लस K 2I -3J प्लस 4K. AB बार हे अक्षर मोठी आहे, कसं काढायचं असते, याचं लहान लेटर B बार, याचं लहान लेटर A बार, B बार मायनस A बार, B बार आणि A बार यांची वजाबाकी करायची. -I - 2I प्लस J मायनस प्लस झालं 2J आलं, K मायनस K 0 आला. असा हा तुमचा AB बार आला. AC बार मीन्स C बार मायनस A बार, I मायनस A 0 झालं. J मायनस J म्हणजे 2J झालं, K मायनस K म्हणजे 0 झालं. AC बार कसा येणार, AC बार आता AD बार येणार नाही, AD बार D बार मायनस A बार, 2I मायनस I म्हणजे I आलं. -3J प्लस J मायनस 2J झालं, 4K मायनस K म्हणजे काय आलं, 3K आलं. अशा पद्धतीने आपण हे मोठे वेक्टर्स काढले, AB बार, AC बार, AD बार. आता काय करायचं आहे, AB बार डॉट AC बार क्रॉस AD बार. हे कसं लिहायचं तुम्हाला आता मी सांगितलं. याचे सहगुणक लिहायचे आयचे केचे, -2 to 0, दुसऱ्याचे 0 to 0 आणि तिसरा राहिलेला 1 - 2 3. आता डिटरमिनंट सोडवा. 0 आला तर कोप्लेनर, 0 नाही आला तर नॉन कोप्लेनर. हा घ्या, -2 इंटू ब्रॅकेट काय करतो आपण, -2 ला याचा गुणाकार पहिल्यांदा व्यतिरिक्त 6 आला 6, याचा गुणाकार -0 बर, हे झालं तुमचं पहिल्यांदा. पुढं हा नेहमी मायनस घ्यायचा असतो, -2. इथं प्लस आहे म्हणून मायनस घेतला, इथं मायनस असतं तर प्लस घेतला असता. हा घेतला की हा 0, पुन्हा हा 0 गुणाकार, शेवटचा प्लस 0. हा घेतला काय आला, हा 0 झाला 0, मायनस हा काय झाला 2 झाला. डिटरमिनंट आठवत आहे 11वीचं,
पहिल्यांदा हा घटक लिहायचा असतो -2 जिथे इथं काय असेल तो, पण हा तिरकस गुणाकार बेत्रिक्स हा आलं, हा पुन्हा वजा, पण झिरो असल्यामुळे झिरोच लिहिला आपण. हा नेहमी मायनस करायचा. आता प्लस सांगू तर मायनस लिहिला, इथं मायनस असतं तर प्लस लिहिला असता. नंतर हा पहिल्यांदा गुणाकार करायचा, झिरो झाला, हा दुसऱ्यांदा करायचा, झिरो झाला, आणि हा झिरोच आहे. हा गुणाकार पहिल्यांदा झिरो आला, हा 1 into 2 2 आला. आता हे पुढे सोडवायचं. आता काय आलं बघा, बरं पुढे हे इक्वल टू -2 into 6 म्हणजे -12 वजा 2 गुणिले 6 म्हणजे -12 आले. आता तुमचं काय झालं बघा, बरं हे पुढलं झिरो झालं. 0 मध्ये 0 0 0 into 2 0, this is also 0 plus 0 that is equal to -12 which is not equal to 0. त्यामुळे काय आलं, शून्य येत नाही. शून्य येत नाही म्हणजे तुम्ही काय म्हणणार मग, therefore the points A, B, C, D are non-coplanar. Answer. Therefore points A, B, C, D, A, B, C बघा आर नॉन कोप्लेनर, एका प्रतलामध्ये नाहीत. बघा उत्तर काय पुस्तकात दिलेलं आहे, 0 आला तर कोप्लेनर, आणि 0 सोडून कुठला आला तर नॉन कोप्लेनर. therefore given points A, B, C, D, A, B, C, D are नॉन कोप्लेनर. पैकीच्या पैकी मार्क पडणार, मांडणी व्यवस्थित पाहिजे, आपलं अक्षर तपासणाऱ्याला ओळखलं पाहिजे, उत्तर लिहिलं पाहिजे. पैकी मार्कला काय अडचण नाही. या ठिकाणी आपला एक्झरसाइज हा संपतोय. पान नंबर 152 पहिला एक्झरसाइज संपलेला आहे. झालं का लिहून? आठवा काय शंका आहेत का बघा, उत्तर त्यांचं बघा काय दिलेलं आहे. काय शंका आहे का? नाही ना?